आज व उद्याच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तहसील कार्यालयात प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक। हवामान विभागाने आज व उद्या अतिवृष्टी तसेच काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तहसील कार्यालयात सर्व संबंधित प्रशासकीय आस्थापनांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार हे होते। यावेळी नायब तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यामध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वन विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच इतर संबंधित शासकीय आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। पूरप्रवण गावांवर विशेष लक्ष ठेवणे, नदी नाल्यांच्या पाणी पातळीवर सातत्याने देखरेख ठेवणे, बचाव पथके, यंत्रसामग्री व आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवणे तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तहसीलदारांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश देत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचना दिल्या। तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।